1992 पासून शिक्षणाची उज्ज्वल परंपरा श्री सिद्धेश्वर शिक्षण प्रसारक संस्थेचे शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर संलग्न विठ्ठलदाजी पाटील कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय सलगरे BA BCom BSc प्रवेश सुरू सुसज्ज प्रयोगशाळा समृद्ध ग्रंथालय स्वतंत्र अभ्यासिका संगणक सुविधा CCTV सुरक्षित परिसर राष्ट्रीय सेवा योजना सांस्कृतिक विभाग शिष्यवृत्तींच्या विविध योजना आजच प्रवेश घ्या आणि उज्ज्वल भविष्य सुरक्षित करा। विठ्ठलदाजी पाटील कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय सलगरे तालुका मिरज जिल्हा सांगली। प्रत्येक बातमीतील घटनेच्या वास्तविकतेची तुलना थेट पाहत रहा सांगली अपडेट। मिरज पंचायत समितीमध्ये दिनांक 4 ऑगस्ट रोजी होणाऱ्या सभापती उपसभापती निवडीला स्थगिती मिळवण्यासाठी पंचायत समितीच्या माजी सभापती तन्वी कमलेकर व माजी उपसभापती ललिता शेजूळ यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली आहे। त्याचबरोबर त्यांनी विभागीय आयुक्तांच्या सभापती उपसभापती पद रद्द करण्याच्या निर्णयाविरुद्ध राज्य शासनाच्या ग्रामविकास विभागाकडेही अपील दाखल केले आहे। माजी सभापती कमलेकर व माजी उपसभापती शेजूळ यांनी दाखल केलेल्या याचिकेवर आज शुक्रवारी किंवा सोमवारी न्यायालयात युक्तिवाद होण्याची शक्यता त्यांनी व्यक्त केली आहे। मिरज पंचायत समितीच्या सभापती तन्वी कमलेकर व उपसभापती ललिता शेजूळ यांची निवड पुणे विभागीय आयुक्तांनी रद्द केली आहे। विभागीय आयुक्तांनी निकालामध्ये दिलेल्या आदेशानुसार सांगली जिल्हाधिकाऱ्यांनी नूतन सभापती व उपसभापतींची निवड दिनांक 4 ऑगस्ट रोजी जाहीर केली आहे। पंचायत समितीत भाजप शिवसेना युती व काँग्रेस राष्ट्रवादी शिवसेना आघाडीकडे प्रत्येकी 11 सदस्य असल्याने सत्ता स्थापनेसाठी चुरस निर्माण झाली आहे। शिवसेना काँग्रेस राष्ट्रवादी आघाडीचे 2 सदस्य भाजपच्या गळाला लागल्याची चर्चा आहे। सदरचे दोन्ही सदस्य नॉट रिचेबल आहेत, यामुळे आघाडीच्या गोटात खळबळ उडाली आहे। तर भाजपकडून पंचायत समितीत सत्ता स्थापनेसाठी जोरदार हालचाली सुरू आहेत। विभागीय आयुक्तांनी सभापती उपसभापतींची निवड रद्द करत असताना राज्य शासनाकडे अपील करण्यासाठी 30 दिवसांची मुदत दिली आहे। मात्र प्रशासनाकडून तत्पूर्वीच नूतन सभापती उपसभापतींच्या निवडीचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे। राजकीय दबावाने व बेकायदेशीररित्या नवीन निवड करण्यात येत असल्याचा आरोप आघाडीकडून करण्यात आला आहे। राज्य शासनाकडे अपील करण्यासाठी मुदत असताना तत्पूर्वीच नवीन सभापती उपसभापती निवड घेण्यात येऊ नये, या निवडणुकीला स्थगिती देण्यात यावी अशी मागणी माजी सभापती तन्वी कमलेकर व माजी उपसभापती शेजूळ यांनी उच्च न्यायालयात केली आहे।